हॅलो हाय नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही चाललोय गावात, थोडीशी खरेदी करायची आहे. तर सासूबाईंचं वर्षश्राद्ध आलेलं आहे 2 दिवसावर. बुधवारी वर्षश्राद्ध आहे, त्यासाठी खरेदी करायला निघालो. चला आता खरेदी करून येऊया. बाबलू तर पहा, आता परवा दिवशी वर्षश्राद्ध आलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी चालले. थोडीशी खरेदी राहिली होती बाकी ती करण्यासाठी बाहेर. आता इथे आले मी भांड्याच्या दुकानामध्ये. इथे मला 5 भांडे घ्यायचे आहेत म्हणून आले त्यांच्याकडे भांडे खरेदीसाठी. आता इथे आम्ही 5 भांडे घेतले. त्याच्यानंतर ब्राह्मणाच्या यादीतील थोडंफार सामान घेतलं आणि त्यानंतर मग आता निघालो. त्यानंतर आता आलो किराणा दुकानामध्ये. तिथं पण ब्राह्मणाच्या यादीत जेवढं काही सामान होतं तेवढं खरेदी केलं आणि पुढच्या खरेदीचं शूट घेण्याचं लक्षातच नाही राहिलं, त्याच्यामुळे पुढचं काही शूट घेता नाही आलं. आणि त्यानंतर मग लगेच आलो घरी येऊपर्यंत आम्हाला अंधार पडलेला होता. नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सासूबाईंचं वर्षश्राद्ध, त्यासाठी आम्ही चाललोय गावाकडं. तर आता हा आहे दुसरा दिवस आणि आज आहे सासूबाईंचं वर्षश्राद्ध, त्यासाठी आम्ही निघालोय गावाकडं. कारण वर्षश्राद्ध हे गावीच होणार आहे. गाव पण आमचं इथून जवळच आहे. लईत लई 5 ते 6 किलोमीटर गाव आहे. तिथे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि आता आम्ही सगळेच आवरून सगळं निघालेलो आहोत. तर पहा, आता हे आहे आमचं गावाकडील घर. आता इथे आलोत आम्ही. आमच्या आधी पूजा सांगणारे गुरुजी आले होते. त्यांनी पूजा मांडणी वगैरे सगळं करून घेतली. त्यानंतर मग आम्ही आल्यानंतर आमचं सगळं त्यांना देण्यासाठी जे सामान होतं ते सगळं काढलं आणि मग त्यांनी पूजेला सुरुवात केली. परिमलद्रव्याणि स्वधा नमः पितृमाद्यम स्वनार्थं प्रतिगृह्यतां. परत थोडं पाणी घालायचं. विश्वेशां देवानां शुद्धोदकस्थानं स्वधा नमः. खंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोहरं विलेपनं सुरे श्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां. पुनः अक्षदानि स्वधा सोमे पितराहा. डावा छातीला लावा दोघांनी. उजवा ह्या पहिल्या आईच्या पिंडाला लावा. आगतम स्वागतम. पुढच्या म्हणायचं पितृ आद्यम स्वधा नमः. स्नानं स्वधा नमः. गंगे चुमणे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जल यस्मिन् सन्निधिं करो. आचमनीयं स्वधा. लीलावै शर्मणेन गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जल यस्मिन् सन्निधिं करो. नमामि गंगे तव पाद पंकजं यमाय स्तृप्यन्तां. परत 3 वेळा चित्रगुप्ताय स्तृप्यन्तां. चित्रगुप्ताय स्तृप्यन्तां. चित्रगुप्ताय स्तृप्यन्तां. म्हणायचं मातृ वस्त्रदान करिष्य. भांडे द्या. खाली ठेव पलीकडे खाली तुम्ही. म्हणायचं भोजन पात्र दानानी करिष्य. पलीकडे ठेव. चप्पल
म्हणायचं पादत्राण तशीच द्या बॉक्सच द्या दानानी करिष्य म्हणायचं शय्या दानानी करिष्य म्हणायचं छत्रदान करिष्य अजून काय राहील चंदाः चंदनं सुचंदाः चंदनं सुचंदाः बसा तुम्ही सोडलं तर काही बरं ठीक आहे त्याच्याबद्दल काहीतरी लक्षण द्यायची आपल्या इच्छेने काहीतरी नेत्रोलस्पर्शः सुशांतिर्भव तुम्ही सोडलं तर काही त्यांनी सोडलं का नेत्राचमनम हात जोडायचे केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः केशाय नमः ब्राह्मणाय अमन सिदा गोदान अहम करिष्य दानानि करिष्य दानानि करिष्य दानानि करिष्य तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु तत्सत्कृष्णार्पणमस्तु. तर पहा अशा पद्धतीने गुरुजींनी पूजा सांगितली, सगळी पूजा व्यवस्थित झाली, जे काय असन ते सगळं केलं गेलं. त्यानंतर पाहुणे सगळे यायला लागले होते आणि मग आता प्रवचनाचा कार्यक्रम सुरू झाला. जयसिंग कानगुडे अक्का आत्मज म्हणजे पुत्र आणि आत्मजा म्हणजे कन्या. माऊलीने या ठिकाणी दिलंय की अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी. भरपूर मोठा समाज त्यांना निरोप देण्यासाठी निघतो. आपण अशा अंतयात्रा बरेच पाहिलेल्या. जावं ते एकाच व्यक्तीला लागणार आहे, जावं त्या व्यक्तीलाच लागणार. एखाद्या कार्यक्रमाला समाज जास्त असला किंवा नसला म्हणून त्या व्यक्तीचं कर्तृत्व त्याच्यावरून ठरत नाही. आपण नवरात्र उत्सव असेल, बरेच उत्सव आपण या ठिकाणी करतो. आईचा सोहळा या ठिकाणी त्यांच्या परिवारजनाने केलेला आहे. तिचं ऋण काही केल्या ऋण आईचे फिटू शकत नाही. आईचं वर श्राद्ध करणं म्हणजे आमच्या वाट्याला सुद्धा पुण्याचा ठेवा. करणाऱ्याच्या वाट्याला, घेणाऱ्याच्या, गुणगान गाणाऱ्याच्या, सांगणाऱ्यांच्या वाट्याला आणि ऐकणाऱ्याच्या वाट्याला सुद्धा. म्हणून त्या आईच्या चरणी साष्टांग दंडवत करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आमचे गायकवाड त्यांना संस्कार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ही जी आदर्श माता आहे. कुंडली कवनाचे नरवे परवे प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर मुतशेंद्राची कंठी घटे माळ मुक्ता फुला. जय देव जय देव जय ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती सरसंत. तर आता इथे प्रवचनाचा पण कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे सगळं दाखवून माणसं जेवायला बसले. आता माणसं पण जेवले आणि त्यानंतर मग निघाला होता माझा भाऊ. त्याला वाट लावण्यासाठी आम्ही आलो होतो बाहेर. फोन करा, निघल्यावर फोन कर.
आणि तिथं पोचल्यावर पण फोन कर. चांगलंच लागले. ठीक आहे. ते आता नाही, आता मी दुकान ती त्याला काय कर, असं चुळून घ्यायचं चौकात जाऊ आणि जातो गडीवरच्या गावात तर तसेच आता एक एक करून सगळे काही पाहुणे गेले. त्यानंतर मग आता त्यांना वाटं लावून आम्ही आलो घरात. त्यानंतर घेतले जेवण करून. त्यानंतर मग थोडंफार इकडं तिकडं केलं, सगळं आवरलं आणि मग आम्हाला जायचं होतं गावामध्ये. बरीच दिवसात इकडं आपले ते गुडले भवन परदेशी डोळ्या वेरी तर आता हा आहे आमचा गावचा रस्ता. रस्ता खूपच खराब होता आणि हे आहे आमचं गाव. आमचं गाव जरा छोटसच आहे. त्यांना सोडायला घेतलं आयुष्य आताच लक्षात आला असेल रस्ता आहे ना. आयुषला म्हणते ना, त्याच्या आताच लक्षात आला असेल. विचारितोय टाटा नका काय ना, पण त्याला आता बसायला उठायला बरं झालं. सावली तिथले मोठं चिसर जायचं नारळ शेजारी पुण्यात. हा ते बसले तिथं पण ते तोडलं त्यांनी. हा हा नाही मी ती चालली आजच. कोण कोण पीस कोण आहे? तनू तर हा आहे माझा मावस भाऊ आणि तो आजारी असल्यामुळं त्याला दवाखान्यामधून सोडलं होतं. त्यासाठी त्याला भेटण्यासाठी आम्ही गावात आलो होतो. त्याच्यानंतर मग घडीभर बसलो, त्याच्याशी गप्पा वगैरे सगळं झालं आणि त्यांच्या दारामध्ये होतं गुलाबाचं झाड. मग त्या वहिनींना म्हटलं मला पण एक कांडी द्या गुलाबाची. गावरान गुलाबाचं झाड होतं हे. मग त्यांच्याकडून एक गुलाबाची कांडी घेतली मी. त्या गुलाबाच्या झाडाला भरपूर फुलं लागलेली होती. म्हणलं चला आपलं पण कुठली तर येईल चांगलं गुलाब. काय झालं? काय ऐकलं पाहिजे देतोय. चालायचं हा चला. पोरींचं ऐकच चालन सगळे बिनलेत गाड्या माणसं. हा ना. आणि त्यावेळेस ती परिस्थितीच बेकार होती हो. डावा सुद्धा घेत नव्हतं कोणी. नव्हते नाही येत. आम्हाला तर सिद्धी टेकला न्यावं लागलं होतं. तर त्याला भेटून झालं आणि त्यानंतर परत आलो आम्ही घरी. आता इकडे मी चालले शेतात. शेत पण आमचं घराजवळच असल्यामुळं म्हटलं चला आता आम्ही केलेली आहे शेतामध्ये तूर. आता तुरीची लागवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मी जात आहे. ही आहे आपल्या शेतातली तूर आणि ह्या आहेत हिरव्या शेंगा. बस का?
कवळ्यात कवळ्या कवळ्यात चल बघू थोडीशी बोलते. हे आहे आपलं तुरीचं शेत. शेंगा भरपूर लागल्यात, वाळल्यात पण आता काढायला येईन. थोड्याशा घेतल्यात तोडून ओल्या शेंगा, खायला चांगले लागतात. चला आता निघूया. तुरीच्या शेंगा घेतल्या, एका बॅगमध्ये टाकल्या आणि त्यानंतर मग आता निघालो आम्ही परत घरी येण्यासाठी. कारण दीदीला जायचं होतं लगेचच. त्याच्यामुळे आम्ही पटकन आवरून तरी आम्हाला इथे 4-4:30 जवळ वाजलेले होते आणि दीदीला पण जायचं होतं. मग म्हटलं चला पटकन जाऊया. मग अशी चढला ते काय गाडी चढली. चावी घ्या. चावी घ्या. कशी पळत चल. तर आता इथे घरी आलो, त्यानंतर हातपाय तोंड धुतलं, थोडंसं फ्रेश झालो आणि दीदीने तिचं आवरून घेतलं. तिची बॅग वगैरे सगळं भरलं कारण तिला लगेच जायचं होतं. त्यानंतर मग मी तिला हळदी कुंकू लावलं, तिची ओटी भरली आणि मग नंतर तिला वाटं लावलं. म्हणायचं राजी वजन कमी कर वजन थोडा वेळ तू बोलली चक्क बोलली तू. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.